सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रत्येक आईवडिलांना अधिक महिन्यामध्ये एक प्रश्न नक्की पडतो. आपली मुलगी अजून लहान आहे, तिचं लग्न झालेलं नाही, तिची ओटी कशी भरावी, तिला ही लक्ष्मी स्वरूप मानून ओटी भरता येतं का, अधिक महिन्यातलं लेक जावायला जे दिलेलं वाण त्याचं पुण्य आपल्याला मिळू शकतं का, यामध्ये काय परंपरा आहे. कन्या म्हणजे घरातील लक्ष्मी, पण अधिक महिन्यामध्ये लक्ष्मी, आपली मुलगी लक्ष्मी स्वरूपा लक्ष्मी लहान असेल किंवा तिचं लग्न झालेलं नसेल, तिची ओटी कशी भरावी हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. यामागील परंपरा काय, योग्य पद्धत काय, आज जाणून घेऊया. अधिक महिन्यामध्ये मुलीची ओटी भरावी असा शब्दशः आणि किंवा विशिष्ट विधी एखाद्या प्रसिद्ध असा पुराणामध्ये स्पष्टपणे केलेला नाही. असं ठोस प्रमाण सुद्धा सर्वत्र उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी ही प्रथा स्थानिक परंपरा, कुलाचार आणि कन्येला लक्ष्मी स्वरूप मानण्याच्या भावनेतून पाळली जाते. अधिक मास हा भगवान श्री पुरुषोत्तमाचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये दान, जप, तप, व्रत आणि पूजन याला विशेष असे महत्त्व आहे. तसेच नातेवाईकांचा सन्मान करण्याच्या अनेक सुंदर परंपरा सुद्धा पाळल्या जातात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कन्येला देवीचं रूप मानलेलं जातं. घरातील मुलगी ही केवळ मुलगी नसून लक्ष्मी स्वरूप आहे असं आपला अध्यात्म सांगतं. म्हणूनच मुलगी लहान असो किंवा अविवाहित असो, तिचा सन्मान करण्यासाठी तिची ओटी भरता येते अधिक महिन्यामध्ये. आता ही ओटी आपण घरगुती पद्धतीने कशी भरावी. प्रथम आपल्या मुलीला म्हणजे वयाचं काही आपण म्हणजे नवरात्रात कसं 2 ते 10 हे वय मानलं जातं, पण अधिक महिन्यामध्ये वयाचं बंधन नाही. आपली मुलगी किती छोटी असली किंवा लग्नाच्या अगोदर म्हणजे लग्न होण्याच्या अगोदर म्हणजे अवैध कन्या असेल तरी आपण ही ओटी भरू शकतो. प्रथम आपल्या मुलीला स्नान घालावं, छानपैकी अत्तर वगैरे नाव घालून. त्याच्यानंतर तिला आदरानं आपल्या पाटावर बसावं, तिला रांगोळी काढावी, हळदी कुंकू तिला तिच्या कपाळावर लावावे, तिला पाय धुवावे आधी प्रथम तिला अक्षवण करावं, ओटी भरावी. फळे, फुले, छोटासा रुमाल, बांगड्या, हेअर बँड किंवा क्लिप, छोटीशी भेटवस्तू, तिला जे आवडेल असं ते वस्तू आपण आणून ठेवायच्या, कारण आपल्या मुलीला काय आवडते आपल्याला माहीतच असतं. नंतर तिच्या हातात किंवा ओटीत या वस्तू देऊन तिचे आशीर्वाद स्वरूप स्वागत करावे आणि आपण तिचं आणि उज्ज्वल भविष्यासाठी, सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. आणि कोणतेही करताना आपण संकल्प करावा की अधिक मासानिमित्त मी माझ्या कन्येची ओटी भरत आहे, पुरुषोत्तम भगवान प्रसन्न हो, असं म्हणून आपण तिची ओटी भरावी. कन्येची ओटी भरल्यानंतर तिच्या आवडीचे जेवण, गोड पदार्थ प्रेमाने आपण आपल्या हाताने तिला खाऊ घालावं, कारण या परंपरेमध्ये केवळ ओटी भरणे महत्वाचे आहे, त्यासोबत कन्येचा सन्मान, तिचा आदरातिथ्य आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हे सुद्धा अधिक महत्वाचे आहे. घरातील कन्या हीच लक्ष्मी स्वरूपा मानली गेली आहे, त्यामुळे तिच्या आवडीचे जेवण करून तिला प्रेमाने भोजन घालणे हेही पुण्यकारक मानले जाते. तिच्या आता वयानुसार आपण मी आधीच सांगितले की वयानुसार आपण छोटे असलं तर तिला जे आवडते छोटे छोटे क्लिप्स, हेअर बेल्ट्स किंवा काय रुमाल, काय जे आवडतं तिच्या भेटवस्तू घ्यावं, तिला दक्षिणा द्यावं, तिचं औक्षण करून प्रेमाने भेट देऊन तिचा कन्येचा आपण सन्मान करावा. या विधीमध्ये सर्वात गोष्ट महत्वाची म्हणजे भाव. कन्येमध्ये देवीचे रूप पाहून तिचा आदर करणे, तिच्यावर प्रेम व्यक्त करणे आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगल कामना करणे हाच या परंपरेचा खरा उद्देश आहे. अधिक मासात केलेले प्रत्येक सत्कर्म, प्रत्येक सन्मान भगवान श्री पुरुषोत्तमांना प्रिय मानले जाते. त्यामुळे आपल्या घरातील लहान मुलगी किंवा अविवाहित कन्या असल्यास तिचा सन्मान करून तिची ओटी भरल्याने आनंद, समाधान, कुटुंबातील प्रेम अधिक दृढ होते. आपल्या संस्कृतीमध्ये कन्यापूजनाला विशेष असे महत्त्व दिले गेले, कारण जेथे स्त्रीचा आणि कन्येचा सन्मान केला जातो तेथे सुख, शांती आणि समृद्धीचा वास असतो असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणूनच अधिक मासामध्ये आपल्या घरातील लाडक्या कन्येला लक्ष्मी स्वरूपा मानून तिचा सन्मान करणं, तिची ओटी भरणं, तिच्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभ आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे. घरातील कन्या म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप, तिचा सन्मान म्हणजे थेट देवीचा सन्मान. घरातील कन्या म्हणजे मायेचा, प्रेमाचा, लक्ष्मीचा अमूल्य असा आशीर्वाद.
तिचा सन्मान करावा, तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावं आणि अधिक मासाचं पुण्य आपण प्राप्त करावं. आपल्या मुलीला जी आवडते त्या वस्तू आपण आणायच्या. तिला जे वस्तू आहेत ते तिला आवडतात यथाशक्तीप्रमाणे आपण आपल्या परिस्थितीनुसार त्या वस्तू आणाव्यात आणि तिची सालंकृत अशी ओटी भरावी. आणि नवरात्रात आपण जसं 2 ते 10 वय आपण धरतो तसं अधिक महिन्यात धरायची गरज नाही. कारण आपली मुलगी 15 वर्षाची असेल, 20 वर्षाची असेल तरीही आपण ओटी भरू शकतो. छोटी 2 वर्षाची असली तरीही भरू शकतो. म्हणजे वयाचं बंधन नाहीये. फक्त तिचा सन्मान करणं हे महत्वाचं आहे. म्हणूनच अधिक महिन्यामध्ये आपल्या घरातील लाडक्या कन्येचा सन्मान करावा, तिची ओटी भरावी, तिच्या आवडीचं जेवण द्यावं आणि तिच्या आनंदात सहभागी व्हावं. कारण घरातील कन्या हीच साक्षात लक्ष्मी स्वरूपा मानली जाते. आपल्या संस्कृतीत कन्येचा सन्मान म्हणजे देवीचा सन्मान मानला जातो. कन्या ही साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे. तिचा सन्मान म्हणजे देवीचा सन्मान आहे. लाडक्या कन्येचा सन्मान म्हणजे थेट भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्याचा पवित्र असा मार्ग. कन्यामध्ये वसलेल्या दिव्य शक्तीला, मातृशक्तीला आणि लक्ष्मी स्वरूपाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय कन्या पूजन. नमो नमः. जय श्री पुरुषोत्तम. जय लक्ष्मी माता.